म्हणजे दागिना किंवा आभूषण. ज्याप्रमाणे एखादी स्त्री सुंदर दिसायला दागिन्यांचा वापर करते, त्या सौंदर्यामध्ये भर पडते, त्याच पद्धतीने भाषेला सौंदर्य देणारा भाषेचा घटक म्हणजे अलंकार होय. तर भाषेमध्ये सौंदर्य करायला भाषेकडे दोन घटक आहेत, एक शब्द आणि दुसरा म्हणजे अर्थ. तर या दोन गोष्टींच्या सहाय्याने भाषेमध्ये सौंदर्य निर्माण केलं जातं. म्हणजेच भाषेला अर्थ अलंकार आणि शब्दालंकार असे दोन अलंकार आहेत. एखादी वाक्य आपण साध्या पद्धतीने बोललं तर ते ऐकायला आपल्याला फारसं आवडत नाही, पण त्यालाच जर अलंकारिक शब्दामध्ये आपण बोललं तर ते वाक्य सर्वांना आवडतं. जसं आई बाळाला म्हणते, बाळ डोळे मिटून घे व झोप, पण कवी कवितेच्या भाषेमध्ये म्हणतो, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. जसं आता आपल्याला म्हणायचंय मानवाच्या आयुष्यामध्ये दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे. कवी कवितेच्या शब्दात वर्णन करतो, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी वस्त्र हे